काल ही सरकी पेंड आणली होती, आपल्या त्या 2 शेळ्या गाबडल्या होत्या ना त्यांच्यासाठी. आता मस्त खाऊ राहिल्या. मला तेच वाटत होतं खात्यात का नाही, पण आता एकदम मस्त खाऊ राहिल्यात कडाकड फोडून. त्या पेंडीचं एक वैशिष्ट्य आहे की जे आपण जी पेंड आणतो ना दुसरीवाली, ती आहे ना अशीच असते बरं का, फक्त आहे ना पूर्ण पिरगळून याच्यातलं आहे ना तेल काढून ती बनलेली असती. पण याच्यात अख्खी पूर्ण तेल वगैरे सगळं तसंच आहे. काय कपाशीचे काय म्हणते त्याला, नागटे बी तसेच आहेत. घ्या खाऊन सगळी रे. आता इकडं राजहंस खाऊ राहिलेत. राजहंस पिल्लू आणि राजहंसची माझा तिकडंच कोंडली आहे. व्हाईट पिकिंग्स पण तिकडंच कोंडली. आज काय बाहेर सोडणार नाही, कारण की मी आहे ना भूस व्हायला जायचं आहे बाबाला आणि मला. बाहेर सोडलं की तिकडं लक्ष द्यावं लागत, त्याच्यामुळे आज पण नाही घरी. आजींच्या आहे ना आता कुरड्या चालू आहेत तिकडं. नुसती धूळ उडण भाऊ. आता रस्ता कापायचं काम चालू आहे आणि इकडे कुरड्या चालू आहे. सगळी कुरड्यावर धूळ नाही बसाव. चला बाबा येऊ घेऊन, भूस येऊ घेऊन चला ना. काल असं एवढं राहिलं होतं आता भूस. खाली एक हायवर का ढिगल, पण ते आहे ना सगळे कुसळ आहेत. ते वंब्याच्या वरती जे कुसळ असतात ना गावाच्या, तेच सगळे ते खाता येत नाही जनावराला, त्याच्यामुळे ते नाही नेणार आपण, ते पेटून देणार आहे. हेच आपण आहे ना आता वरचं न्यायचं आहे. वरती भिजलेलं सगळं बाजूला काढायचं आणि सगळं गोळा करून ट्रॉलीत भरून न्यायचं. 2 ट्रॉल्या भरत्यान. काल वाटलं होतं 1-1.5 भरम, पण ना बघू आता 2 भरतात का किती भरतात आणि घेऊन जाऊ मस्तपैकी. आता बाबा इथं थांबलेत, बाबाला द्यायचं फक्त हे उचलून, बाबा टाकतील मस्तपैकी. पॅक बसलंय बाबा. हे भूस जस काय त्याला प्रेस केलंय. आता कसं काढू एवढा मोठा भोज आहे, एवढ्याच्या याच्यातून काढायचा आहे. चला करू प्रयत्न. आलंय भरून आता पूर्ण भूस. आता हे आहे ना माती मिळलं नाही, काही पावसात भिजलेलं आहे. हे ना एक खोटी गोळा करून काहीतरी करून कंपोस्ट करून टाकू याचं, किंवा मग पेटून देऊ, काहीतरी करून टाकू याचं. चला आता ट्रॅक्टर निघतं का नाही काय माहिती, लई दाबून भरलेलं आहे. कारण की आता आणला आता इकडं पूर्ण भूस, इकडं कोरड्या वाळू घेतल्यात आजींनी. इकडं सगळी धूळ उडू राहिली, त्याच्यामुळं नाही तर पुढंच घातल्या असत्या, धुळीमुळे इकडं घातल्यात. आता केली मोटर चालू, कारण की आपल्याला द्यायचंय घासाला आणि मकाला आणि गवताला पाण्यात. गवताला उद्या सोडणार आहे आपण, घासाला आणि मकालाच द्यायचंय. हे बाबाने मोटर पण चालू केली, इथं सगळं पाणी झालंय. नदीच वाहू राहील जास्त काय. हे टाकी पूर्ण हे झाली. आज पण परत आपण कुट्टी आणि गव्हाचा भुसा मिक्स करून देणार आहे शेळ्यांना. फक्त आज आहे ना मीठ टाकलंय मी याच्यात, तर बघू कसं खात्यात कसं नाही. काल टाकलं होतं मी बिना मिठाचा, तर सगळं समाप्त केलं होतं बरं का, सगळं खाऊन टाकलं होतं त्यांनी. आता परत बघू का, म्हणजे काय खाली ना मोठ्याल्या हे राहिल्या होत्या, काड्या राहिल्या होत्या गावाच्या भुसाच्या. फक्त अजून मला कुट्टी करायची आहे, थोडी कुट्टी केली आहे. मस्त करतो मिक्स आणि जाऊन देत तिकडं. आता हिरवा चारा टाकलाय, त्याच्या खाली भूस पण आहे. आता मीठ टाकतो. सरक रे, मीठ खायचं तुला, ये सरक ना. तिथं कुठं घुसलाय मध्येच, माग वय माग निघ तिथून येड. अजून हिरवा चारा टाकावं लागणार आहे मला त्याच्यात. हे बाकीचं मीठ गौरीला. आता चला करतो मी मिक्स. मला एका हाताने मिक्स नाही करता यायचं, तेव्हा कशी काय काहीला मीठ खायचं राहिले, एका हाताने मिक्स नाही करता यायचं मला. चला मी घेतो करून मिक्स आता, मग भेटू. मला आहे ना चारा मिक्स करायचाच लय कंटाळा येतो, कारण की ना मी याच्यात मिक्स करत असतो. आता उद्यापासून काय करणार आहे, तळट करणार आहे एक मी असे गोण्याचं, आणि त्याच्यावर कुट्टी आणि टाकलं का बरोबर दाताने मिक्स करून घेणार आहे. हे ना याच्यात लय प्रॉब्लेम येतो, खालचं आहे ना तसंच राहतं. आता बघा इथं केलं आहे बऱ्यापैकी मिक्स, तरी पण बघ किती हिरवं आहे खाली. बघा आता येतो सगळं हिरवंचे बाबा. बघा प्युअरच मारले अजून, तेच जरा प्रॉब्लेम आहे. तरी खाती गौरीला द्यायचं आहे, गौरीचं काही टेन्शन नाही. यांना प्रॉपर मिक्स करून द्यावं लागतं. अरे डोक्यावर काय घेतलं आहे सगळं पाडून. चला आता गौरीला देऊ. कसं असं खाली पार मुंडकं खाली ती खालचं माल खायला.
वरती सगळं भुसच राहिलं गाड्या. घे ग आता, आता घे, आता घे. हा आता काय, आता काय नीट. तेव्हा कसं खाल्लीच मग हे खाली ती बघा. ऐ सांडू नको, सांडू नको, सांडू नको ना. अर्ध्याच्या वर खाली सांडायचं. चला भाऊ आता मका पण झाली एकदम मस्तपैकी भिजून, घास पण भिजवलाय बाबांनी. आता बाबा गेलेत आंघोळ करायला. ते बघा ती पांढरी मका लय उंच झाली, ही बारीकच पडली. पण अजून काही वेळ आहे तिला, बघू अजून किती उंच होती किती नाही. नाही ही पांढरीच आहे, ती लाल आहे. ही होईन गाड्या मोठी. बरोबर बरोबर, माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं काय माहिती, पण लय गरम राहिलंय मकामध्ये सध्याला. चला कुठपर्यंत पाणी आलं. इथे चालू आहे काय गच पण आहे बाबा. फक्त गवत राहिलं पाण्याचं, मग झालं काम. आता हे 2 वाफे राहिले, त्या 2 वाफे दिलं का मोटर करायची बंद. काय म्हणता बाबा आता, मग बंद करायची. मग इकडं कसं काय पाणी येतं गाडी याच्यात. इथं सगळं गवत उगायला लागले या रस्त्यावर. आपल्याला लसूण निघला का इथं रोटाच मारावा लागणार आहे चांगला. हा ते मारून घ्यायचे. इथं किती मस्त मका आली बघा ना सावलीला. ती उन्हाचीच कशी करी ती तिकडं. बर बर तसं करू आपण. आज काय घ्यायचं शेळ्यांना? हा आपलं इथं आणून पाला का? बर बर. नाही तर मग घ्या इथं तिला मोठी आहे. मी जातो लिंबावर. हा मी जा लिंबावर आणि करा अजून दुखापत करायचं नाही. काय नाही इथं येतो 2-4 फांदे. मग ते उगा नाद मोडूस तर ते ती बी मका घेऊ शकतो आपण. मोठी मकावर नाही मारलेलं मी, पण ते नको जाऊन दे. ते उडलं असेल मारताना, त्याच्यामुळे ते भीती वाटत. धावून आला माझ्यावर, घाबरलो नका रे मी. चला भाऊ घेतली सोबाबळीचं इदलची फांती. आता पाला नेलाय घरी. आता फक्त एवढं दंडुका न्यायचं राहिलंय. चला मधूनच आपला असं गावतानी पाला नेऊन ठेवला तर कशा आरडू राहिल्यात. चला बाबा लाग ना मागून. चला रे. हे इथं सगळा पाला आणलाय. आता बदकन त्यांचं घेतो आवरून सगळ्याचं. मग शेवटी आहे ना मस्तपैकी देतो यांना टाकून. चला पळा मागो. सगळे आले आता. चला भाऊ झालंय आता सगळ्या बकऱ्यांचं वगैरे सगळं आवरून. गौरीचं पोटभाग किती फुगलंय आज, काहीच नाही राहिलं. धुवा लागन गाड्या गौरीला, केस सगळं राहिले. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. मस्त चाललंय खायचं काम.